तुमचं सगळ्यांचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे पालक पराठे। सो तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून मला सांगा। चला तर बनवूया। आपली पालकाची भाजी मस्तपैकी बारीक कट करून घेतली आहे। मी त्याला बॉईलमध्ये काढते आहे। याच्यामध्ये आपण टाकूया कांदा, नंतर याच्यात टाकूया मस्तपैकी जी कमी तिखट असलेली मिरची, थोडंसं कोथिंबीर, याच्यावरून टाकूया 4 चम्मच बेसन, नंतर टाकूया थोडंसं गव्हाचं पीठ आणि नंतर टाकूया थोडेसे जिरे, नंतर मिरची पावडर, हळद, नंतर नमक वगैरे आणि सगळं काही मिक्स करून घेऊया मस्त फटाफट। आणि मस्तपैकी मिक्स करून घेते। आणि हे जे पराठ्यासाठी जे आपण आटा बनवणार हा एकदम मस्त मीडियम ठेवायचा, जास्त पातळ पण नाही जास्त आणि असं घट्ट पण नाही, त्याच्यामुळे मस्त पातळ ठेवलं। मस्तपैकी गॅस लावते ठेचा आणि आता मस्त एक फॉईल पेपर घेतला, त्याच्यावर थोडंसं पाणी आणि तेल टाकले, जेणेकरून आपला जो पराठा आपण करणार आहे चिपकला नाही पाहिजे। ये जमी आसमां दो जहां सब गवाओगे धड़कन के धागे याचे पुढचे गाणं मला नाही, सॉरी गाईज। चला मस्तपैकी पराठा आपला मस्त होतोय, सो बघा। आणि आम्ही असेच पराठे करतो गावाकडे, मला माहिती आहे वेगळ्या पद्धतीने करतात, पण आम्ही मुंबईला आल्यापासून अशाच प्रकारचे करतो। सो आपला पराठा मस्तपैकी लालसर होईपर्यंत झालेला आहे, तुम्हाला दिसते वाव मस्तपैकी। आणि आपण याला खाणार आहे दहीसोबत, तर त्यासाठी एका वाटीत दही आणि पराठा घेतला आहे मी। आपला पराठा एकदम मस्तपैकी रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते कसा बनला आहे। एकदम मस्तपैकी किती छान मी भाजून काढला आहे आणि एकदम मस्त झाला आहे। आणि याच्यासोबत खाणार आहे मी दही। सो मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते। मस्तपैकी आपला पराठा आणि पराठा खाण्याची मजा हीच आहे, गरम गरम बनवायचा आणि गरम गरम पटकन खाऊन घ्यायचा, म्हणजेच पराठा खाल्ल्यासारखं वाटतं। सो गाईज तुम्हाला माहीतच आता मी काय म्हणणार आहे। आपण आपला पराठा मस्तपैकी संपूया, जोराची भूक लागली। तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।